मार्गास मंजुरी द्यावी आणि जे आपण हे ओव्हरलोड करतोय की एका बसमध्ये 50 ते 60 माणसं जातात तिथे आपण 70 ते 80 जातोय यासाठीच आम्ही असं करतो की आता कोणाला स्टँडिंगमध्ये नाही जायला भेटायला पाहिजे. आता सर्व स्टँडिंग जातं कारण की एखाद्याला कल्याणला जायचे ते खूप लांब होते यासाठी सर्व करतोय. सो प्लीज सपोर्ट करा. सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास आहे. आता मी माझ्याकडे गाडी आहे, मी अफोर्ड करू शकतो 1000 रुपयाचं डिझेल टाकणार रोज, सगळे नाही करू शकत. आज कमीत कमी मुरबाड कल्याण 30 मिनिटाचा प्रवास आहे. लोक इथे 2-2 तास उभे राहतात स्टुडंट लोक. आज तुम्ही नाही जाते, तुमची उद्या पोरं जाणार आहे, पोरं शिकली इथं मुरबाडमध्ये झाली ती कामाला जाणार आहेत, आपल्याकडे रेल्वे आली, सगळ्यांचाच फायदा आहे. आमचा वैयक्तिक काय फायदा नाही यातून. आता त्याच्यानंतर आम्ही करतोय कुठलेही तुम्ही प्रत्येक मुरबाडमध्ये किती नगरसेवक आहेत, किती एकही लोकप्रतिनिधी साथ देत नाही. आज आम्ही स्टुडंट आहे, हा काय करतोय कामाला जातोय ठाण्यावर, याचं काय काम येतं यायचं. मी स्टुडंट आहे, काय काम आहे आम्हाला यायचं, पण आपल्या सगळ्यांच्या लोकांसाठीच करतोय ना आम्ही. ही आपली आता फर्स्ट स्टेप आहे. आपल्याला ट्रेनचं करायचं आहे पण आपल्याला बससाठी सपोर्ट नाहीत लोकांचा. जर बसेस आल्या तर ट्रेन येईल असा विषय आहे. आणि ट्रेन आलं तर सर्व थांबून जाईल, सर्व अपघात वगैरे आहे. मेन आहे आम्ही सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. दादा आहे, त्याच्या व्हिडिओ तुम्ही सगळे बघितले असतील, त्याचे जवळजवळ 12.5 लाख व्ह्यूज आलेत एका व्हिडिओवर. कारण की आता जर हा पब्लिक प्रेशर बिल्ड झाला तरच गोष्टी होऊ शकतात. आता सचिन दादा असं आहे, तो खूप शिकलाय तरी पण तो पब्लिक मध्ये उतरतो, त्याची कामं जोडतो लोकांसाठी. त्याला जर सपोर्ट केला पोरांनी तर त्यांना सपोर्ट करणार असं आहे. कल्याण बस चांगला सपोर्ट आहे त्यांचा, पण त्यांना एक्झॅक्टली माहित नाही आपण काय करतो काय नाही. त्यांना समजून दिलं तर समजतील आपले मुरबाडवाले. त्या बस जाणार दुसऱ्या पॅडातून